महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्गाला हिरवा कंदील दाखवला आणि याच शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने आझाद मैदानावर आज आंदोलन पुकारलेलं आहे आणि 12 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन हे आंदोलन करणार आहेत। आपल्यासोबत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। नेमका विरोध का आहे? कारण असं सांगितलं जातं की बऱ्यापैकी पाठिंबा आमदारांचा पण तिथे मिळतोय, शेतकरी पण त्याला पाठिंबा देतात। मग एवढ्या संख्येने एकत्र शेतकरी आझाद मैदानाला येतात आणि विरोध करतात, काय कारण आहे? सर्वप्रथम मी सांगली कोल्हापूर या भागातून आम्ही सर्व शेतकरी आज आझाद मैदानावर या सरकारचा निषेध करण्याकरता कुणाची मागणी नसताना हा शेतकऱ्यावर उद्ध्वस्त करणारा जो शक्तीपीठ महामार्ग लादला जातोय, ज्याचा आज 85-86 हजार कोटीचं बजेट आहे, भविष्यामध्ये 1.5 लाख कोटीवर नेण्याचं उद्दिष्ट आहे। यामधून 50 ते 60 हजार कोटीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार आहे। कुठल्याही शेतकऱ्याला इथं मागणी नसताना आमच्या बागायती जमिनी इरिगेटेड केलेला सागा खेळ मोडून आमच्या पुढच्या पिढीनं कसं जगायचं हा जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे। यांना साधे गोष्टीसुद्धा कळत नाहीत की कर्नाटकमध्ये आलमट्टीची उंची 5 मीटरनं वाढवतात, सांगली कोल्हापूरमध्ये पुराचा धोका असताना 20-20, 25-25 दिवस पाणी साचून राहते। आता हा जर शक्तीपीठ झाला, आमच्या भागातून रस्ता गेला तर 40-45 दिवस भागात पाणी साचून राहणार आहे आणि जीवन मरणाचा प्रश्न होणार आहे। कनेक्टिव्हिटीसाठी तर चांगला असणार आहे, कारण जसा समृद्धी महामार्ग तसा शक्तीपीठ महामार्ग असा एक मोठा प्रोजेक्ट जवळून 2-20 किलोमीटर एरियात ना दुसरा रस्ता गेलेला आहे, पंढरपूर नागपूर गोवा, त्याला कनेक्ट केलं चालतंय। हे रस्ता आमच्यावर लादण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा, आणि काय गरज नसताना इरिगेशन आम्ही करून घेतले असताना ऊस शेती, द्राक्ष शेती, पपई शेती, सर्व बागा शेत आमचं होणार आहे। विरोध राहणार आहे तुमचा? काय त्यांचं असं म्हणणं आहे की काही आमदारांचा याला पाठिंबा आहे? ते आता आम्हाला काय माहीत नाही, पण पाठिंबा असेल नसेल। काय झालं आहे ह्यामध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटनं 35,000 रुपये 35 कोटी 1 एकरचा रेट आहे 1 किलोमीटरला, आणि ह्या शक्तीपीठचा 109 कोटी 1 किलोमीटरला, म्हणजे 3 पट मध्ये किती फ्रॉड आहे बघा। ह्या आमदार खासदार हे सरकारी अधिकारी ह्या सगळ्यांना ह्यातले पॅकेट इलेक्शन पूर्वी दिल्यात, काही लोकांना आता मिळाल्यात। कुठलाही आमदार खासदार ह्याच्यावरती बोलायला तयार नाही आहे। परंतु तुम्हाला एकच सांगतो, आमच्या भागातला आमच्या गावातला शेतकरी कुणाला हा गाव पाय ठेवून देणार नाही। येणाऱ्या काळामध्ये आम्ही कृष्णा नदीमध्ये सर्व महिला शेतकरी बाधित जलसमाधी घेऊ, पण हा रस्ता आमच्या भागातून होऊन देणार नाही। आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे आज? काय कशा प्रकारे तयारी? किती शेतकरी इथे येणार आहेत? कोणकोणत्या जिल्ह्यातून? सर्व 12च्या 12 जिल्ह्यामध्ये ह्या शक्तीपीठला विरोध आहे, कारण सर्व 12 जिल्ह्यातून सर्व शेतकरी आज आझाद मैदानावर एकवटणार आहेत। कारण कोणत्याही शेतकऱ्याची मागणी नसताना आणि वर्ध्यातून नागपूर ते रत्नागिरी हा मार्ग असताना आणि वर्ध्यातून हा मार्ग गोव्यापर्यंत नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। दोन्ही हायवेमधलं अंतर फक्त 9 ते 10 किलोमीटरचं आहे, आणि त्या रोडमध्ये आत्ता जो सध्या नागपूर ते रत्नागिरी रस्ता आहे त्यावर वाहनांची अजिबात वाहनं नाहीत। तुमचं म्हणणं की लादला जातोय? हा रोड आता कोण नेते तुमच्या सोबत असणार आहेत पाठिंबा? कोल्हापूरचे आमदार बंटी पाटील आहेत, राजू शेट्टी साहेब आहेत, आणि किसान सभेचे सर्व उमेश देशमुख, महेश खराडे वगैरे सगळे आहेत। त्यामुळे मोठ्या संख्येनं हे सगळे शेतकरी 12 जिल्ह्यातले शेतकरी एकत्र येत आहेत आणि शक्तीपीठ महामार्ग ज्याला खरं तर हिरवा कंदील महायुतीने दिलेला आहे त्याच्या विरोधात हे सर्व शेतकरी एकवटणार आहेत, आणि महाविकास आघाडीतील काही आमदार काही नेते सुद्धा याला पाठिंबा देण्यासाठी एकत्र या आझाद मैदानावर येतील। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।